इलेक्शन मॅनेजमेंटच्या नावाखाली कोणालाही फुकटची दारू पाजू नका. लोकांना काम करणारे लोक हवे असतात, तेव्हा काम करा आणि मतं मागा. नितीन गडकरींनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान. हा केवळ एक ट्रेलर, महापालिकेत संपूर्ण पिक्चर पाहायला मिळेल. नगरपालिका नगरपरिषद निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस किंचित शिल्लक राहील अशी टीका. नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने कारभार, आमिष आणि धाक दाखवून सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला. खासदार निलेश लंकेंचा टीकास्त्र. भोकरदनमध्ये आम्ही सुपडा साफ केला. स्वतःच्या गावाची खुर्ची वाचवू न शकलेले सिल्लोडचा विचार करत होते. सिल्लोडच्या विजयानंतर अब्दुल सत्तारांची रावसाहेब दानवेंवर टीका. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत मतमोजणीत घोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप. फेरमतमोजणी करण्याची काँग्रेस उमेदवाराची मागणी. निवडणूक अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणी केली नाही, यशोमती ठाकूर यांचा आरोप. बार्शी नगर परिषद निवडणुकीनंतर विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक. दगडफेकीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अद्याप गुन्हा दाखल नाही. चाळीसगाव नगर परिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक. परिसरात तणावाचं वातावरण. बोरसेंकडून पोलीस संरक्षणाची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये रात्री 2 ठिकाणी राडा. तुमसरच्या प्रभाग क्रमांक 6 मधून पराभूत झालेले भाजप उमेदवाराच्या मुलाकडनं एकाला मारहाण. नगरपालिकेचे विजयी झालेले नगरसेवक पंकज बालपांडे यांनी एका महिलेला मारहाण केल्याची तक्रार. रायगडच्या उरणमध्ये आमदार महेश बालदींना धक्का. भावना घाणेकर नगराध्यक्षपदी विजयी. विजयानंतर मनसे मविया कार्यकर्त्यांचा बालदी यांच्या विरोधात बादली फोडून साजरा विजयी जल्लोष. परळी नगर परिषदेतल्या पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बजरंग सोनावणेंना सुनावलं. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तरी पक्षासाठी राबणाऱ्यांना सोबत घ्या असं आवाहन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अकलूजमध्ये विजयी जल्लोष करताना डान्स. दोस्तों से प्यार किया, दुश्मनों से बदला लिया गाण्यावर डान्स. व्हिडिओ व्हायरल. मंत्री उदय सामंत यांनी रायगडमधल्या विजयी उमेदवारांची घेतली भेट आणि केलं अभिनंदन. मंत्री भरत गोगावलेंचीही यावेळी उपस्थिती. विजयी उमेदवारांसह शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन. भाजपची आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक. नगरपालिका नगरपरिषद निकालाची समीक्षा करणार. कुठे यश मिळालं, कुठे कमी पडलो याबद्दल बैठकीत चर्चा होणार. तर महापालिका निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेणार. मुंबईत भाजपची निवडणूक संचालन समितीची बैठक. उमेदवार कोण असेल, तिकीट कधी जाहीर होईल याची वाट बघू नका. घरोघरी जाऊन प्रचार करा. भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपकडून स्वबळाची चाचपणी. भाजपकडून 122 प्रभागांसाठी तयारी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवी मुंबईत खिंडार. माजी नगरसेविका इंदुमती भगत आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. राहुल शेवाळेंच्या पत्नीने साड्या वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरेंचा आरोप. साड्यांची होळी करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त. कामिनी शेवाळे या प्रभाग क्रमांक 142 मधून संभाव्य उमेदवार. उपमुख्यमंत्री अजित पवार आजही दिवसभर मॅरेथॉन मुलाखती घेणार. पुणे महापालिकेतल्या इच्छुकाच्या मुलाखती पार पडल्यावर अजित पवार पिंपरी चिंचवडसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार. नागपुरात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक. स्वबळावर लढावं अशी भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीस गडकरींसमोर मागणी. फडणवीसांकडून मात्र महायुती म्हणून लढण्याचा आग्रह. नागपूर महापालिकेसाठी भाजपची बैठक सुरू. शिवसेनेने दिलेल्या 50 जागांच्या यादीवर रामगिरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक सुरू. बावनकुळेंसह महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित. नागपुरात काँग्रेसला धक्का. माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजपत प्रवेश. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश. धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष निवडून आणणार. तुझ्या धमक असेल तर ठाकरेंचा अध्यक्ष निवडून आण. आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या मुलगा मल्हार यांचं थेट ओमराजेंना आव्हान. मल्हार पाटलांकडून ठाकरेंच्या सेनेचा मशालचा आईस्क्रीम कोण असा उल्लेख. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. 8 पैकी एकाही जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेला यश नाही. पराभवावर प्रतिक्रिया देताना जनतेचा कौल मान्य. ओमराजेंची प्रतिक्रिया. कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीने काम करू असंही वक्तव्य. अकोल्यामध्ये मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या 2 गटांमध्ये वाद. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. परभणीत महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना देवदर्शन. 700 महिलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अक्षय देशमुख यांनी इंदूर ओंकारेश्वरची यात्रा घडवली. निवडणूक आयोग लक्ष देणार का असा सवाल. वर्ध्याच्या देवळी नगरपालिकेत विरोधकांची जोरदार मुसंडी. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये काँग्रेसचा विजय. स्वप्नील कांबडी 98 मतांची लीड घेत विजय.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी आमदार सुनील शेळकेंनी बोलून दाखवली मंत्रिपदाची अपेक्षा. अजित पवार आज ना उद्या नक्की मंत्रिपद देतील, शेळकेंकडून विश्वास व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.